की साध्या साध्या गोष्टी आता मी बरेचसे टोमॅटोचे प्लॉट बघतो, आपण त्यांना सांगतो की बाबा तुम्ही सिंगलपेक्षा डबल याच्यावरती जा, डबल सपोर्ट करा. सिंगल करता तो पण इथे बांधतात आणि लेडीज जे आहेत आता बघा इथे किती सुटसुटीत बांधलेलं आहे, म्हणजे हवा जेवढी जाईल तेवढी फळाची साईज होईल, सेटिंग होईल. लेडीजचं काय काम असतं, ताराला बांधायचं आहे ना, सर्व असं झुडूप करायचं आणि ते बांधून आणि त्याच्यामुळे काय लॉस होतो, सेटिंग होत नाही, कीड जास्त वाढते, रोग जास्त वाढतो. परफेक्ट आहे. याच्यात एरिएशन होत आहे आणि हे स्ट्रक्चर असं आहे की याच्यात जर कधी 50 किलो जरी माल लागला एवढ्या लाईन मध्ये तरी त्याला अडचण. किती माल आहे पूर्ण कॅरेट भरून जाईल, पूर्ण सगोल जर फिरणार तेवढा सेटिंग 5-5.5 किलोचं एका झाडाला जर यील्ड येतंय तर तुम्ही करून घ्या किती होतं. 5,000 झाड जर पकडले ॲव्हरेज तर तुमचं तेवढं तर माल तुमचं आज दिसतो. आणि आता डायरेक्ट एप्रिल महिना लागून गेला डायरेक्ट या कंडिशन प्लॉट नाही आहे. आमच्या सोबतचे भरपूर प्लॉट आहे, असे नाही आहे पूर्ण ते असे पूर्ण जैनच्या प्लॉट काढला आम्ही 10-17 जैनचं ते समजा बांधताच नाही रे, ते डायरेक्ट जमीन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे जे असे बांधलेले प्लॉट त्यांना बोललो मी करा, नाही करले त्याचे. म्हणजे आज रोजी त्यांना वाटतं बा 100-120 रुपये 150 रुपये कॅरेट हा करता सेल करत बसायचं बा. पण हा आज मला जर समजून घ्या हा महिना पूर्ण जरी चालला आणि जर समजून घ्या आज 200 उद्या 400 पण 500 बनवू शकतो टोमॅटो, म्हणजे उत्पन्न ते वाढीन आपलं. त्याच्यामध्ये बघा तो जो समोर दिसतोय ना तो ट्रॅप आहे, टोमॅटो सुटाळीचा जो ट्रॅप आहे ना याच्यामध्ये मेजर पेस्ट आहे सुटा ऍब्सोल्युटा. ओके, तर बघा त्याचे जे ते बघा किती अटॅक झाले. एक तिथे जवळ जाऊन तुम्ही व्हिडिओ काढून घ्या. ते दर त्याचा जो मात आहे तो नॉर्मल फळमाशीपेक्षा एकदम खूप छोटा आहे. जर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या तिथं. आणि साईड बाय साईड आपण ग्लास पण लावले.